मी उठली वगैरे आणि आता एकीकडे घेतले मी सगळा पसरा आवरायला. तर युवान पण वरती गेलाय, निहारिका पण वरती गेले, ते गेले कामाला. आणि आता पटपट पहिले सगळी कामं आटपून घेते, कारण की संध्याकाळी देवपण मांडायचं आहे. परत त्याची पण सगळी तयारी करायची, सामान पण उपरलंच आणायला जायचं आहे. तर बघू आता कसं काय होतंय, तर कंटिन्यू राहा. वगैरे झाली आणि इकडे मी एक साईडला भांडी पण घासून घेतली सगळी. तर आता मी बघते जेवणाचं काय करू का, ते बोलतात का थांब करतात मी आपण आल्यावरती पनवेलला जाऊ, कारण की संध्याकाळचं देवाचं सामान आणायचं आहे. तर बघू आता कसं काय होतंय, ते आल्यावरती भेटू तुम्हाला. काम काहीच नाही म्हणून हे डाळिंब आणलेले, ते डाळिंब सगळे सोलून ठेवते, कारण की निहारिकाला आणि त्यांना सोलून खायला भरपूर घाण करतात, म्हणून त्यांना ऑलरेडी पहिलेच सोलून ठेवते, म्हणजे ते जरा व्यवस्थित राहतील. तर चला आता पटपट सोलून घेते. थोडे डाळिंब सोलून घेतलेत ना, बाकी ठेवलेत. तर आता बघते जेवायला पण बनवून घेते काहीतरी. तर चला जेवायला वगैरे बघू. आज जेवायला काय बनवायची इच्छा ते समजत नाही. मशरूम आहेत, भेंडी आहेत, वाटाणे आहेत. बघू आता तिन्हीपैकी काहीतरी एक बनवते पटापट. तर चला. मगाशी दक्ष पण आलेला आणि ही गाडी घेऊन आलेला, कारण की गावातली आई गेलेली. कुठे गेलेली आई? फिरायला गेलेली, तिकडून बाबूसाठी गाडी आणि कपडे आणले, तर ते दक्ष घेऊन आलेला. दक्ष गेला, तो का दाखवायला भेटला नाही आता. आणि निहारिका पण वरती गेलेली. काय ग? आले तोशी त्या गाडीवरतीच आहे, आले तोशी त्या गाडीवरती. आणि आमच्या निहारिकाला किती खेळणी आणली तरी कमीच ना निहारिका. बर थांब, मी करते, माझ्याकडे दे थांब. हे गाईच आता मम्मी पण ही गाडी लावतीये. झाला मग हे काय. आत्ताच माझी तयारी वगैरे झाली. निहारिका होती खाली, निहारिकाला पण मी वरती पाठवलं, कारण की त्यांचा फोन आलेला का तू पनवेलला येत निघून, आपण सामान वगैरे घेऊ, येताना घेऊनच येऊ म्हणून. तर मग आता युवन पण वरती झोपला आहे, तर म्हणून मी पटकन जाते आता पनवेलला आणि पटापट सगळं संध्याकाळचं सामान घेऊन येते, कारण की येऊन परत नैवेद्य वगैरे पण सगळं बनवायचं आहे. तर चला आता तुम्हाला डायरेक्ट पनवेलला गेल्यावरती बघू. पाऊस तर भरपूर दाखवायला काय भेटलं तर नक्कीच दाखवेल, नाही तर मग घरी आल्यावरतीच भेटू. तर आता आम्ही सगळं सामान वगैरे भरला आणि आता मी चाललो घरी. तर आता तुम्हाला डायरेक्ट घरी गेल्यावरती भेटू. आता हे छोटे झालेत ना, सकाळ धरून निहारिका छोटी होती, आता हे झालेत. आणि आता आम्ही सगळं देवाचं सामान वगैरे, सगळं तेलाचा डब्बा वगैरे सगळं संपलेलं, सगळं सामान वगैरे आता आम्ही आणलंय. तर चला आता जेवण वगैरे बनवायचं आहे. परत अजून सगळं सामान वगैरे, आता एक तर पहिले सगळं सामान लावून घेते आणि नंतर भेटू तुम्हाला. चला गाईस, तर एक साईडला मी घेतलं आता सगळं सामान भरायला. इकडे वगैरे, इकडे पण सामान आहे, तिकडे पण सामान आहे, आणि इकडे आमचा युवान बसलाय. तर चला आता पटापट सामान लावून घेते आणि परत जेवणाच्या मागे पण लागायचं आहे, प्रसाद पण बनवायचं आहे. तर चला. गाईस आता युवान आणि ते झोपले, तर मी घेतले भाजी घालायला. थांबा दाखवते. एक साईडला मी घेतलं भाजी घालायला, एक साईडला घातलं भात मस्तपैकी, आणि नंतर थोडं प्रसाद पण बनवायला घ्यायचं आहे. अजून टाईम आहे, त्याला आरामात घेईल. तर आता पटापट सगळं बनवून घेते, युवन झोपलाय तर, आणि नंतर भेटू तुम्हाला. एक साईडला तर माझी भाजी पण झालेली आहे बघा, मस्तपैकी भाजी आहे वाटाण्याची, आणि एक साईडला भात आहे, एक साईडला तर फ्रूट्स वगैरे आहेत. तर चला आता युवनला सोम भाऊ फिरतात गाडीमध्ये. थांबा दाखवते. बाय बाय. आता युवन आलेला आहे बघा. आता रडला, आता बघा. हा करा बन. आता परत नाही बघू. हा एकदा नाही बघू, कसं राहतो का नाही बघू दे. नाही आता नको, खाली ठेवा.
हा जा जा जा. बाय 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 बाय. हा लास्ट आता. आणि इकडे आमचा मिट्टू मिट्टू काय करतोय बघा. मिट्टू मिट्टू आमचा युवान राहत नाही. मग एक साईडला मी घेतले शिरा बनवायला आणि दिशाला बोलवलं. तर दिशा घेईल युवानला. तर मी पटापट शिरा वगैरे बनवून घेईल आणि परत देव पण मांडायचं आहे ते पण पटापट मांडून घेते आणि नंतर भेटू तुम्हाला. चला आता मी घेते पहिले देव मांडून आणि नंतर तयारी करेल. युवानचा आणि निहारिकाचा शूट करायचं आहे. बघू ते आता युवानची थोडी म्हणजे तब्येत तर नाही डाऊन पण तो जरा चिडचिडपणा करतोय त्याच्यामुळे. तर बघू जर त्याने जर कपडे वगैरे व्यवस्थित घालून तयारी वगैरे करून दिली तर त्याची पण तयारी करेल निहारिकाची पण. आणि मी आता शक्यतो मी सगळं देव वगैरे मांडून झाल्यावरतीच तयारी करील. तर चला पटापट पटापट देव मांडून घेऊ आणि नंतर भेटू तुम्हाला. देव वगैरे मांडून झालाय पूर्ण आणि एक साईडला माझा आता शिरा पण झालेला आहे. इकडे बघू शकता इकडे शिरा पण झालेला आहे. आता फक्त राहिलं काही गोड पोहे बनवायचे राहते तर गोड पोहे बनवून घेते. आणि तर चला आता आम्ही आरती वगैरे करून घेतोय. तर मी आता चेंज वगैरे केलं आणि बाकी सगळं तर आमच्या झोपड्यातनं बाहेर पण भरपूर पाऊस आहे. युवान म्हणजे तब्येत नाही डाऊन पण नुसतं चिडचिड करतोय ना त्याच्यामुळे त्याने काही शूट वगैरे काही करूनच दिलं नाही. निहारिकाने पण मस्त काय तयारी केलेली जपण नाही. मग आम्ही तसेच घाई गडबडीत मग सगळं टाइम पण झाला. मग पटापट सगळं आरती वगैरे सगळं करून घेतला आणि मग युवान आणि ते सगळे तर झोपलेत. तर चला आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा बाय बाय गुड नाईट.